कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी न्यायालयाचं सीबीआयला नोटीस पाठवल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक कायम ठेवण्याच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे। आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस बजावली आहे। सर्वोच्च न्यायालयानं 23 ऑगस्टपर्यंत सीबीआयकडून उत्तर मागितलेलं आहे आणि केजरीवालांच्या जामीन अर्जावरती अंतरिम निर्णय हा 23 ऑगस्टला होणार आहे। पुढच्या 20 दिवसात सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र संदर्भात महत्त्वाच्या 4 सुनावण्या होणार आहेत। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सोबतच नागालँड आमदार अपात्रता प्रकरणावरती देखील सुनावणी होणार आहे। 20 ऑगस्टला शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी होणार आहे, तर 21 ऑगस्टला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार आहे। 3 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार आहे। कोर्टाने ठरवून दिलेल्या वेळेत सुनावणी होते की पुन्हा नव्या तारखा मिळतात याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या संदर्भात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे, ती आपण पाहूया। महत्त्वाच्या सुनावणीच्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे सर। सुनावण्याच्या तारखावरती तारखा मिळत आहेत, शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादीचा असो आणि आमदार अपात्रतेचे प्रकरण देखील असो, यामध्ये पुढील तारखा कोणत्या आहेत आणि साधारणपणे आतापर्यंत यामध्ये काय काय घडलंय? बघा, 20 तारखेला शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आहे। ती 14 तारखेला होणार होती, काही कारणास्तव आता ती 20 तारखेला पुढे ढकलली गेली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण हे फेब्रुवारी 2023चं इलेक्शन कमिशननी निर्णय दिला होता, त्याच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुप्रीम कोर्टात आले, त्यांना स्थगिती मिळाली नाही, पण नोटीस इश्यू झाली। एकनाथ शिंदेंनी रिप्लाय पण फाईल केलेला आहे। मागचे जवळजवळ 8 महिने ह्याच्यात सुनावणीच झालेली नाहीये, तारखा पडतायत पण मॅटर काही रीच होत नाही। तर त्यामुळं आता काही करून 20 तारखेला ह्याच्यात प्लीडिंग्स कंप्लीट आहेत, म्हणजे आता फक्त आर्ग्युमेंट व्हायचे आहेत। तर 20 तारखेलाच एकदम आर्ग्युमेंट होतील का नाही हे आपल्याला आत्ताच समजणार नाही, पण त्या दिवशी सरन्यायाधीश एक अंदाज देतील की शिवसेना पक्ष आणि चिन्हामध्ये पुढची तारीख कोणती आणि आर्ग्युमेंट। आता वकील काय म्हणणार दोन्ही बाजूचे की आता आमचे फायनल आर्ग्युमेंट तुम्ही ऐका। तर 20 तारखेला एक तर मॅटर सुरू होईल किंवा 20 तारखेला 20 ऑगस्टला एक डेट दिली जाईल, जास्त करून सप्टेंबर मधली, की ज्याच्यात ह्याची अंतिम सुनावणी होईल। आता 20 तारखेला काय होतं ते आपल्याला 20 तारखेपर्यंत थांबून बघावं लागेल। एक राष्ट्रवादीचं प्रकरण जे काल जस्टिस सूर्यकांतांसमोर होतं आणि ते पोचलं नाही, ते पक्ष आणि चिन्ह आणि नागालँड आमदार अपात्रता एकत्र टॅग केलं गेलं आहे, पण त्याची काल संध्याकाळी तारीख आता आली आहे 12 नोव्हेंबर, म्हणजे ती खूपच पुढे तारीख त्याची गेली। तर ते पण राष्ट्रवादीच्या वकिलांना मेन्शन करावं लागेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या वकिलांना मेन्शन करावं लागेल आणि त्याच्यात लवकर तारीख घ्यावी लागेल, कारण जर नोव्हेंबरपर्यंत प्रकरण लांबलं तर मग त्याला काय अर्थ राहत नाही। आणि पक्ष आणि चिन्ह जरी कोणाला दिला गेला, जरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह परत दिलं गेलं किंवा शरदचंद्र पवार यांना पक्ष आणि चिन्ह परत दिलं गेलं, तर मग त्यांच्यावर आहे, नाव तर ते ठेवतील पक्षाचं, कारण ते तर त्यांचं ओरिजिनल नाव आहे, पण मग ते चिन्ह घ्यायचं मेन ह्यांचे उद्देश काय, शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, की अजितदादा आणि एकनाथ शिंदेकडून चिन्ह परत घ्यायचं। कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली, सुप्रीम कोर्ट।